राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुण्यातील बुधवार पेठ या वेश्या वस्तीत बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई केली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती। रात्री 12 वाजता सुरू झालेली ही मोहीम पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होती। गुन्हे शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलीस आणि महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक गल्लीबोळात शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। यावेळी 50हून अधिक कुंटण खाण्याची झडती घेत पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली। काही दिवसांपूर्वी फरसखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एका बांगलादेशी तरुणीला वाचवण्यासाठी पैशाची देवाणघेवाण केल्याचा आणि वरिष्ठांपासून माहिती लपवल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणात त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते। यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवार पेठेतील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी हे कॉम्बिंग ऑपरेशन आखले। रात्री 12च्या सुमारास गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेतील चारही बाजूंनी वेढा घातला। बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले। प्रत्येक दुचाकी आणि संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली। पोलिसांनी या कारवाईत 50 पेक्षा अधिक संशयित घरे आणि कुंटखाण्याच्या खोल्यांची तपासणी केली। यात प्रामुख्याने मानवी तस्करी आणि अंमली पदार्थाच्या साठ्याबाबत शोध घेण्यात आला। तसेच परिसरात विनाकारण वावरणाऱ्या आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणांची अंगझडती घेण्यात आली। या धडक मोहिमेमागे पोलिसांचे 3 मुख्य उद्दिष्ट होते। ज्या अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने किंवा फसवणूक करून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा शोध घेणे, वस्तीमध्ये छुप्या पद्धतीने चालवणाऱ्या अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख पटवणे असे 3 मुख्य उद्देश होते। या प्रकरणी शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या आसपास असलेल्या संवेदनशील भागात महिला पोलिसांनी कुंटखाण्यातील महिलांशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती गोळा केली। या मोहिमेत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सुमारे 150हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते।